नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकांत गबाले, ग्राफिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बोलतो. नुकताच आता केरळमध्ये वायनाड डिस्ट्रिक्ट इथे लँडस्लाईड अफेक्ट झाला आहे. बेसिकली आपण जे आता फोटोज बघतोय, इथे हेवी मड फ्लो आणि डेब्रिज फ्लो आपल्याला बघायला मिळतं. या पद्धतीने अख्खेच्या अख्खे सगळ्या एरिया पाण्याखाली गेलाय. एक तिकडे असलेले रिव्हर्स तिथून बऱ्यापैकी रिस्क्यू करण्यात आलं लोकांना. आणि पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2018ला ऑलरेडी या लोकेशनमध्ये एक लँडस्लाईड येऊन गेलेला आहे. याचं ट्रिगर्स आपल्याला माहिती होतंय. नेमकं कुठे आहे हे? हा जो वायनाडचा सेक्शन आहे, आपल्याला हा केरळमधला मॅप आहे. केरळमध्ये जर तुम्ही बघितलं वायनाड प्लॅटू हा इकडे असतो, जो वेस्टर्न घाटचा वन ऑफ द पार्ट आहे, जो निलगिरी रेंजशी कनेक्ट होतो. निलगिरी रेंज त्याला म्हणूयात आपण. आणि हा डेन्स फॉरेस्ट एरिया म्हणून ऑलरेडी डिफाईन्ड आहे केरळा फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून. पण आता हा जो निलगिरीचा सेक्शन आहे, हा जर बघितला तर आपल्याला इथे वायनाडचं लोकेशन बघायला मिळतं. आता आपण बघूयात की नेमका हा एरिया कुठं आहे, जिथे हा ट्रिगर्ड आहे. ट्रिगर्ड पॉइंट जर बघितला तर हा ट्रिगर्ड पॉइंट आहे, जिथे मोठ्या स्वरूपामध्ये पाण्याचा फ्लो आला. म्हणजे रेनफॉल झाल्यानंतर इथे इथे लँडस्लाईड आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्यामध्ये सर्वात जो खाली पट्टा होता, जे गाव होतं ते होतं मुंडाकई. मुंडाकईमध्ये सगळं वरचा जो काही मड फ्लो होता तो खाली येऊन इथे आला आणि ह्या गावाला हिट झाला. दुसऱ्या टप्प्यात झाला तो होता चोरलमल. चोरलमलामध्ये हिट झाला पुढच्या सेक्शनमध्ये. आणि नंतर जो इथे वॉटरफॉल आहे, जो सुचिपारा म्हणून, ज्या सुचिपारा वॉटरफॉलमध्ये त्याचा सगळा पाथवे जो आहे तो पाथवे इथे कनेक्ट झाला. म्हणजेच काय की इथून आल्यानंतर पाण्याचा फ्लो जो आला होता तो इथे येऊन गेला. याची जर छोटीशी मिनी वॉटरशेड बघितली तर ह्याच्या वॉटरशेडमध्ये साधारणतः या वॉटरशेडचा इम्पॅक्ट येतो. ह्याच्या शेजारी अजून एक लोकेशन आहे, ते आहे अट्टमला म्हणून. अट्टमला या ठिकाणी पण लँडस्लाईड ट्रिगर झाला. जो फ्लो जर त्याचा चेक केला तो साधारणतः इथे येऊन, म्हणजे या दोन ठिकाणी मेजर लँडस्लाईड होऊन त्याचा फ्लो पुढेही आला. आणि इथे ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला एक रिव्हर दिसेल, जी रिव्हर साधारणतः आपल्या हा जो पोर्टुगल म्हणून जो लोकेशन आहे, या पोर्टुगल लोकेशन पर्यंत सगळा तो फ्लड आला. म्हणजे एक 220 किलोमीटर पर्यंत हे सगळं वाहत इथे आलं. आणि या गावातल्या लोकांची प्रेतं आपल्याला इथे बघायला मिळाली. म्हणजे एवढा मोठा तो इम्पॅक्ट आत्ता या लँडस्लाईडचा झाला. आणि याची जर टोटल वॉटरशेड बघितली, हा जो डिस्ट्रिक्ट आहे, हा वायनाड वायनाड डिस्ट्रिक्ट इथे आहे, म्हणजे जिथे इम्पॅक्ट झाला. आणि खाली एक दुसरा आहे मल्लपुरम म्हणून आहे, हा मल्लपुरम डिस्ट्रिक्ट आहे. जर असं नॉर्थ बघितले तर ह्या दोन डिस्ट्रिक्ट्समध्ये सर्वात जास्त आपल्याला इम्पॅक्ट झालेला बघायला मिळतं. आणि जर आपण विचार केला की काय पद्धतीचं हे लँडस्लाईड आहे, तर हे जे काही आत्ता आपण एक उदाहरण घेऊयात की कशा पद्धतीने एखादा लँडस्लाईड होतो. जर तुम्ही इथे बघितलं तर खूप पाऊस येतो या पद्धतीने. आणि हा पाऊस अ, बऱ्याच वेळा कंटिन्यू पडल्यामुळे त्या तिकडची जी काही सॉइल कंटेंट आहे, ते सॉइल कंटेंट खालच्या त्याच्यामध्ये इन्फिल्ट्रेशन जास्त झाल्याने, पाणी खाली मुरल्याने पण त्याचे जे सॉइलचे लेयर्स असतात ते खाली ढसायला लागतात. जेव्हा त्याचे खालचे जे बेस असतो त्याच्यामध्ये जर काही आपण ट्रिगर्स क्रिएट केले असतील, तर तो त्यामुळे पण एक हा प्रॉब्लेम येतो. म्हणजे हा एक इम्पॅक्ट आहे की जो आपल्याला विचार करावा लागेल. अजून एक महत्वाची गोष्ट असते की काय पद्धतीने ही स्टंपिंग होतं. जर आत्ता इथे चेक केला, हा जो सेक्शन आहे, या पद्धतीने पाणी खाली मुरतं आणि जी काही झाडाची मुळं असतात त्या टोटली त्या मुळांपर्यंत खाली गेल्यानंतर त्यातला जो सॉइल कंटेंट आहे तो शिफ्ट होतो. आणि या पद्धतीने हा स्लाइड होतात ह्या गोष्टी. आणि तुम्हाला हे असे सेक्शन्स किंवा मड फ्लो जे आहेत किंवा डेब्रिज फ्लो हे बघायला मिळतात.